गेला ती कोणाची क्रेन आहे? जाऊन द्या म्हणा तुमची काय मत आहे? आम्ही सांगितलं ते बरोबर आहे का? बरोबर. नियमात आहे का? काय नियमात नाही केला. त्यांनी नोटीस लावलं हे अकॉर्डिंग टू बाय लॉज तुम्हाला त्या गोष्टी कळल्या पाहिजे. 7 दिवस आधी नोटीस प्रसारित करावी लागते किमान एका वृत्तपत्रात. त्याच्यानंतर नागरिकांच्या त्याच्यावर हरकती घेतल्या जातात आणि मग ती कारवाई केली जाते. नुसती त्याच्यावर नाही चालणार आहे, ते झाडावर सुद्धा नोटीस चिटकवावी लागते. ट्रेन जे आणली त्याला पण नोटीस नाहीये. ट्रेनवाला मुख्य अधिकारी इथं उपस्थित नाही, ज्यांनी आधीच दिले ते उपस्थित नाही. कोणी येईल कुठेही झाड कापेला असं फोन लावा करतं की का? साहेबांना फोन लावा की साहेबांना. धन्यवाद. याचा राजकीय आम्हाला काही राजकीय विषय काय नाहीये. राजकीय विषय काय नाहीये. आणि कायद्यांचं उल्लंघनच आहे. कायद्याचं उल्लंघन आहे. लोकांच्या भावना जाणं आणि त्याच्यावरती निर्णय करा ना. परवा दिवशी सीओ साहेब स्वतः आले आणि आज आता परत असं करणं हे चुकीचं आहे. त्यांनी आश्वासन सीओ दिलं साहेबांनी सगळ्यांना. स्वतः आश्वासन केलं होतं की ही आम्ही झाडं काढणार नाही. नाही. आज पण पुन्हा एकदा त्यांनी नगरपालिकेचे लोक पाठवून ही झाडं छाटायची म्हणून सांगितलं. छाटण्यासाठी इथं असं तुम्हाला कुणाला जाणवतंय का की एवढ्या हाईटचं झाड छाटण्याची गरज आहे? इथं उपस्थित असलेल्याने एकानेही सांगावं. संध्याकाळी 6 नंतर आपल्यात आपण कोणत्याही झाडाला स्पर्श सुद्धा करत नाही. पहिली आता त्यांना कट प्रसिद्धी करणं ही द्या. गोष्ट चुकीच आहे. संध्याकाळी 6 नंतर वृक्ष छाटायची, तोडायची, कापायची, त्याची प्रसिद्धी आधी तुम्ही जाहीर प्रसिद्धी द्या, त्याच्यावर लोकांच्या हरकती येऊ द्या. बाकीचे घेऊ अर्थ तो नागरिकच नागरिक आहे पण बाकीचे सही करा. देतो लगेच. म्हणलं की नोंद करा.